विहान 8 AK पॅकर्स कोपर खेरणे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एकीकडे राहुल तर एकीकडे अभि शिंदे. हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दोन बॅटल आपण पाहू शकाल. एक बलाढ्यबान झुंज आपण पाहत आहे. चला मैदानाच्या आतमध्ये लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल हा ओपन होतोय. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आलाय. सुशांत आलाय. आणखीन एक चांगला गोलंदाज. एक कमी वयामध्ये याही गोलंदाजानं प्रभावित केलाय. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी आपण पाहू शकाल. बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप नुकताच हा संघ खेळून आलाय. कोपर खेळणेमध्ये एक चांगलं असं दमदार आयोजन आपण पाहिलात. पश्चिम महाराष्ट्र आयोजित हा संघ सध्या या मैदानामध्ये खेळतोय. पहिला बॉल लेट्स प्ले मैदानाच्या आतमध्ये. राहुलचा मला वाटतं संघ तो खेळत होता. नेरुळलाच हा संघ खेळत होता आणि तिथे देखील हा सामना संघ जिंकून आलाय. या मॅच मध्ये उशिरा होण्याचं कारण हेच आहे. तिथे संघ तो खेळत होता आणि त्यामध्ये हा सामना जिंकलाय. पहिला बॉल अंपायर सिग्नल नो बॉल. एक रन टीमच्या खात्यात ऍड होते. सुशांत वरती आक्षेप घेतला गेलाय. पहिला बॉल 4 ओव्हरची मॅच. त्यामध्ये 3 बॉलची पेनल्टी आपण पाहू शकाल. बॉलर सुशांत परत एकदा तयार. ओ चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. ओव्हर पिच टाकायचा प्रयत्न सुशांतला परत एकदा दंडित केलाय. परत टाकावा लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आपण परत एक वेळा पाहू शकाल. 2 धावा धावफलकावरती आहे. पहिलं षटक सध्या पॉवर प्लेचं सध्या प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. इथे परत एक वेळा व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी आपण पाहू शकाल. 3 लगातार खराब एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यात ऍड होते. राहुलचं जुनी खातं ओपन होत नाहीये. 3 एक्स्ट्राच्या मदतीने टीमचं खातं ओपन होतोय. त्यामध्ये 3 बॉलच्या पेनल्टी 3 धाबा इथे आलेल्या आहेत. सुरुवात मिळाली आहे. ओहो चांगला बॉल. कोला टाकलाय बार. परफेक्ट कोला टप्पा यार. परफेक्ट अक्षरशः चॅनल मध्ये फेकलाय. ब्रह्मास्त्र इनटू द ब्लॉक होल. खोदून काढायचा प्रयत्न होता. चांगला बॉल सुशांतचा. ही ओळख आहे या गोलंदाजाची. एक तेज तरार. आणखीन एक टॅप करायचा प्रयत्न. तेज तरार बॉल. वेग भन्नाटे. चांगला बॉल. यावेळेलाही डॉट बॉल. 3 धाबा. दोन्ही खेळाडू दोन्ही संघ एकमेकांचा अनुभव नवी मुंबईमध्ये फार घेतला या टीमने आणि परत एक वेळा एकमेकांच्या समोर इथे खेळताना ते दिसत आहेत. 3 धाबा. इथे चांगला बॉल. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडची अपील आहे. चांगला बॉल. यावेळेला परत एक वेळा चांगला टप्प्याचा वापर इथे होतोय. चांगल्या टप्प्याचा वापर या ठिकाणी केला गेलाय. चांगला बॉल आपण पाहू शकाल. योग्य टप्प्याचा वापर होतोय. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे जो लाईन आहे, तुमच्याकडचा जो टप्पा आहे, तुमचा जो रिदम आहे, या सगळ्या गोष्टी योग्य टप्प्यावरती असाव्यात आणि तोच दृश्य आपण इथे पाहू शकाल. सुशांतने चांगला पलटवार केलाय. आणखीन एक चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकाल 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 धाबा धावफलकावरती आपण पाहताय. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. बॉलर परत एकदा तयार. सुशांत चांगला बॉल टॅप केला. टाका बाजाला. राहुलचा हा ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहू शकाल. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुलच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. रन मिळतील 4. पहिला चौकार या राहुलच्या बॅटमधून येतोय. टाका आवाज आलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रडार मध्ये होता. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉक्स क्रिकेटमध्ये टपली म्हणतात या बॉलला. ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय, टायमिंग पहा प्रॉपर होता आणि बॉलला पाठवलाय. चांगला बॉल. कोला टाकण्याचा प्रयत्न. सिंगल मिळते. सिंगल बरोबर ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. स्कोर पोहोचलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धाबा धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 धाबा. एसटी लाईव्ह चे चांगले कॅमेरामॅन दोन्ही वर्क इथे करतायत. आमचा एक विकी, मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची चिक्की आणि जुगावचा विकी, एक चांगला कॅमेरामॅन तो वर्क करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका आपण पाहू शकाल. 9 धाबा धावफलकावरती आहे. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. विकी विजय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी आलाय.
सेकंड ओव्हर मध्ये टीमची धावसंख्या 9 धावा. या मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळेल. संघर्षाची लढाई आपण पाहू शकाल. विजय परत एक सेकंड ओव्हर मध्ये आलाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. चला फास्ट खेळा. विहानेट कोपर खिरणे टीम. पंच परमेश्वर विनंती करतोय या मॅच मध्ये वेळ फार घेतलाय. चला विजय थोडस फास्ट खेळा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये हा खेळाडू बॉलिंग करण्यासाठी आलाय. 9 धावा धावफलकावरती आहे. 9 धावा धावफलकावरती. विजय यांना पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. बॉल तयार. टीमची धावसंख्या 9 धावा. प्रसाद आपण पाहू शकाल ड्राईव्ह केला. ऑन साइडला सिंगल घ्यायचा माणस आणि अगदी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे. दोनोही बल्लेबाजों ने आंखों को इशारा कर दिया. सिंगल आसानी से चुरा लिया. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं ताळमेळ दोन्ही बॅटर कडून पाहायला मिळालाय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ साडा. चांगला बॉल टॅप केला. वाह राहुलच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत चौकार. तांबडा पांढरा झणझणीत आणि मार बाबा खणखणीत. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतली बाउंड्रीची भेट. आणखीन एक खणखणीत चौकार राहुलच्या बॅट मधून. 14 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आणखीन एक वा लाजवाब स्ट्रोक आपण पाहू शकाल. क्या बात आहे. स्लॉट मध्ये होता त्याला डिपॉझिट केलाय. अगदी पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एक धनधणीत चणचणीत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. येतोय चौकार. डीजे लाजवाब शॉट सिलेक्शन आपण पाहू शकाल. राहुल आता बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल. वाह टिट फॉर टॅट. क्या बात है. यू मिस आई विल डेफिनेटली हिट. अगदी तू शेर तो मैं सवा शेर. तू हीरो तो मैं तेरे से बढ़कर हीरो. फलंदाज बाद. आणखीन पहिला धक्का बसलाय. पहिला मासा जाळ्याला अडकलाय. डीजे याम काठी काढली. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल आणि विकेटचं बटन. ज्या पद्धतीने बॉल टाकलाय. नवीन संकेत आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला बॉल यावेळेला. चांगला पलटवार गोलंदाजाकडून पाहायला मिळालाय. चांगलं कमबॅक. इथे फुल टोस आहे. आल्या पावली फुल टोस. फुल टोल भरावा लागेल. चुकीला अजिबात माफी नाही आहे. बॉक्स मध्ये टपली फार हा फेमस आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. आणखीन एक खणखणीत चौकार येतोय. हा चौकार या डीजे. लाजवाब शॉट सिलेक्शन. फलंदाज आल्या पावलीच आक्रमकतेचं रूप धारण केलाय. डगआउट मधूनच सेट होऊन आलाय की काय. ज्या पद्धतीने बॉल फेकलाय. स्कोर झालाय टीमची धावसंख्या 22. 22 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. 22 धावा मॅच मध्ये बजा येणारे. या मॅच मध्ये 22 झालेत. अजूनही शेवटचा बॉल. बॉल तयार. ओहो हो क्या बात आहे. वाह काय लाईन यार. अप्रतिम. अवे फ्रॉम द बॉडी. ओव्हर पिच टाकला यार. वेग भन्नाट होता. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे.
चोख प्रत्युत्तर म्हणजे ज्या पद्धतीने फटका डिगआउट केला त्यानंतर चांगला पलटवार केला आहे. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 22 ला 1. टीम साई 8 नेरुळ. 3 बॉलची पेनल्टी आहे त्यामध्ये. शेवटची ओव्हर त्यामध्ये 3 बॉल कमी टाकायचे आहेत लक्षात घ्या. बावीस धावा धाफलकावरती आहे. आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आणखीन एक नवीन गोलंदाज पियुष कदम आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये 22 धावा धाफलकावरती पाहायला मिळत आहे. चला शैलेश मूर्ती नेरुळ टीम, प्रज्वल वाघमारे या मॅच मध्ये जो संघ विजेता होईल तुमच्या बरोबर खेळेल, त्यामुळे लगेच तुम्ही तयार राहा. बावीस धावा धावफलकावरती आहे. पियुष कदम आलेला आहे बॉलिंग करण्यासाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉल तयार. टीमची धावसंख्या 22. पियुषचा पहिला बॉल अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्रा खात्यात अडवते. व्हाईट बॉल बरोबर टीमची धावसंख्या 23. 23 धावा. तेवीस धावा धावफलकावरती आहे. गोलंदाजावरती आक्षेप घ्यायचा प्रयत्न इथे सुरू आहे, कारण जेणेकरून ज्या पद्धतीने तुमची जी गोलंदाजाची जी रिॲक्शन असते ती बॉक्स क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. ओव्हरऑल मध्ये थ्रो गोलंदाज वापरला जात नाही, त्या प्रकारे बॉक्स मध्ये तुमचा जो बॉल टाकण्याची जी पद्धत आहे, जी ऍक्शन असते ती खूप महत्वाची असते. खराब गोलंदाजी. व्हाईट बरोबर स्कोर पोहोचेल 24-24. 24 धावा. सागर आलाय बॉलिंग करण्यासाठी. आणखीन एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे, याही खेळाडूने प्रभावित केलाय. सागर ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. 24 धावा धावफलकावरती आहे बॉलिंग करण्यासाठी. हो चांगला बॉल. कटर चांगला होता परंतु लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल. परत एक वेळा व्हाईट बॉल एक्स्ट्रा परत खात्यात अडवते. स्कोर पोहोचेल 25-25. इथे परत एक वेळा व्हाईट बॉल. लगातार खराब गोलंदाजी पाहू शकाल. तुमच्याकडे लाईन चांगली पाहिजे. एक्स्ट्रा बरोबर स्कोर पोहोचेल 26. 26 धावा. 22 होत्या. 4 व्हाईट फेकलेत. इथे चांगला बॉल सॉफ्ट हँडने ढकललाय. कॅल्क्युलेटेड क्रिकेट. सिंगल भीती. सिंगलने पोहोचेल. टीमची धावसंख्या 27. 27. 27 झालेत. अजूनही 5 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. धावा आलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने जो एक चांगला टार्गेट तुम्हाला सेट करायचा आहे, 3 बॉलची पॅनल्टीने तुम्ही खेळताय म्हणजे संघर्ष चांगला दिसतोय सध्या तरी. 27 झालेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. ओहो चांगला बॉल होता. चांगला बॉल. बॉल येण्याची वाट पाहिली. व्हाईट बॉल नाहीये हे पाहिलं, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केलाय. सिंगल भीती. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 28-28 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. षटक क्रमांक 3 इथे प्रगतीपथावर आहे. स्कोर पोहोचलाय 28 मध्ये. 28 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. बॉलर परत एक वेळा तयार. इथे चांगला बॉल बॅकफुटवर जाऊन कट करायचा प्रयत्न. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. सिंगल भीती. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 29. 29. एक विकेटचं नुकसान. स्कोर पोहोचलाय. अजूनही 3 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे, म्हणजे तब्बल 6 बॉल सगळे शिल्लक आहे. 29 झालेत. चांगला बॉल. परत एक वेळा सिंगल घ्यायचा प्रयत्न आणि सिंगल पूर्ण होते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 30 धावा. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. अजूनही 2 बॉल आहे. इस्माइल भाई आपका भी स्वागत है दहे दिल से. इस्माइलचे आगमन या स्पर्धेमध्ये झालेलं आहे. वाशी बॉयज टीमचा एक परफेक्ट गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे.
इथे चांगला बॉल डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न मी इथे सिंगल सिंगल बरोबर स्कोर यावेळेला परत एकदा पुढे जाते 31-31 ऑन दी बोर्ड. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हरमध्ये 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचा बॉल सागर परत एकदा तयार. इतका चांगला पलटवार केलाय. सिंगल डबलला मोठ्या प्रमाणामध्ये महत्व दिला गेलाय. कुठलाही मोठा फटका आला नाही आहे. शेवटचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न मी ते सिंगल सिंगलने ओव्हरची होती समाप्ती. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस स्कोर पोहोचलाय 32. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोर झालाय 32. शेवटचे 3 बॉल काय होणार काय बिघडणार आपण पाहताय आपण अनुभवताय. अविन स्मृती चषक 2026 ची दुसरी रात्र 7वं पर्व 7व्यांदा तब्बली संकल्पना साकार झाली. ओव्हर नंबर 4 म्हणजे 3 बॉल टाकण्यासाठी अभि शिंदे. बॉक्स क्रिकेटचा हार्दिक पांड्या म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं गेलाय. ब्लॉकचा बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. अभि शिंदे बॉलिंग करण्यासाठी आलाय. ओव्हर नंबर 4 मध्ये या खेळाडूने अनेक विक्रम बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्या नावे केलेले आहेत. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अभि शिंदेचा पहिला बॉल कटरचा वापर केलाय. टर्न केलाय. स्पिन पहा चांगला झालाय. शेवटचे 2 बॉल राहिलेले आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये आलाय. त्यामध्ये 3 बॉलची पेनल्टी आपल्याला ती पाहायला मिळते. इथे फलंदाज बाद आउट. आणखीन एक विकेट फलंदाज बाद. डीजे मास्टर थँक्यू सो मच. खूप चांगलं संगीत आपण या डीजे मास्टर कडून आज पाहताय. शेवटचा बॉल 32 धावा धावफलकावरती आहे. इथे व्हाईट बॉल लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल व्हाईट एक्स्ट्रा ऍड होते. स्कोर पोहोचेल 33. इथे आक्रमण करायचा प्रयत्न फलंदाज आणखीन एक विकेट आणखीन एक फलंदाज बाद. स्कोर झालाय 33. धाबा बनवायच्या 34. या मॅच मध्ये काय होणार काय बिघडणार जाऊया एका संगीताकडे. डीजे आपण या. चला 34 धाबाचं टार्गेट त्या मॅच मध्ये सोपवण्यात आलाय. 24 बॉल 34 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. साईड नेरुळ एकीकडे तर एकीकडे विहानेट AK पॅकर्स कोपर खेळणे हे 2 टीम आपण पाहू शकाल.
34 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. या मॅच मध्ये जो संघ विजेता होईल शैलेश मूर्ती नेरुळ, वैभव वाघमारे आपण तयार राहा. यानंतर तुमच्या बरोबर तो संघ खेळेल. 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सोपवण्यात आलेलं आहे. काय होणार काय बिघडणार आपण पाहत राहा हा भव्य दिव्य सोहळा. पहिला बॉल सलामीची जोडी. बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह, बॉक्स क्रिकेट ब्लॉकचा बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे तोच मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल अभि शिंदे आपण पाहू शकाल, ज्या खेळाडूने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावी केलाय. पहिला बॉल स्लोअर वन होता, कमी गतीचा बॉल, सिंगल आपलं आणि आपलं खाता ओपन केलाय अभि शिंदे. संकेत आपण पाहू शकाल. अशी गर गोलंदाजी तुम्ही केली तर या खेळाडूला फसू शकता. मोठमोठे विक्रम या खेळाडूने आपल्या नावी केलाय. चौकार मराठ्यामध्ये अनेक मोठमोठे विक्रम अनेक वेळा या खेळाडूला यश मिळालेलं आहे आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. पहिल्या बॉलवर सिंगल आलाय. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो मित्रांनो, कुठलाही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाहीये. बॉल तयार, परत एक वेळा संकेत. चांगला बॉल टॅप केलाय परंतु फिल्डिंग तेवढ्याच ताकदीचं पाहायला मिळालंय. कमालीचे एफर्ट्स. इथे टॅप केलाय, फटका चांगला आहे. अभि शिंदेच्या बॅटमधून हा पलटवार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिच्या बॅटमधून येतोय चौकार. स्कोर पोहोचलाय 5 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. या मॅच मध्ये जर का तुम्हाला पलटवार करायचं असेल याची विकेट पाहिजे, कमबॅक होऊ शकते. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 धावा. हा जर खेळाडू शेवटपर्यंत थांबला तर मॅच काय सोडणार नाहीये. अभि शिंदे आपण पाहू शकाल. बॉलर परत एक वेळा तयार. इथे परत एक वेळा टॅप केलाय परंतु यावेळेला फिल्डिंग ताकदीची पाहायला मिळते. ताकदवान एफर्ट्स. डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपलाय. स्कोर झाले 5. 34 धावाचा पल्ला गाठायचा या मॅच मध्ये. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळते पहिल्या 4 बॉल मध्ये. बॉलर परत एक वेळा तयार. संकेतने केलाय चांगला पलटवार म्हणजे चोख प्रत्युत्तर दिलाय. इथे पाहू शकाल चेंज ऑफ द पेस. लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा भर पडते. एक्स्ट्राने टीमची धावसंख्या 6 धावा. इथे टॅप केलाय, खोला टाकलाय. ब्लॉकचा मी बादशाह आहे हे सध्या पाहताय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिचा आणखीन एक ट्रेडमार्क, आणखीन एक ब्रँडेड बॉल सीमा पार. रन मिळतील 4. आणखीन एक खणखणीत चौकार. 4 धावा टीमच्या खात्यात ऍड होते. स्कोर पोहोचलाय टीमची धावसंख्या 10 धावा. हल्ला बोल केला या खेळाडूने. 10 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. बॉलर परत एक वेळा तयार. चॉप केलाय. वा सेन्सिबल क्रिकेट यार. बॉडा कॅल्क्युलेटेड क्रिकेट यार. एखादा चौकाराला सिंगल डबल रोटेट करायला शिका यार. बॉडा कॅल्क्युलेशन क्रिकेट. खोला टाकलाय. ज्या पद्धतीने बॉल आला कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स हा असायला पाहिजे आणि तोच दृश्य सध्या मैदानामध्ये दिसतोय. खोला टाकण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस ओपन केला. फक्त सिंगल दिली. सिंगल मिते. सिंगलने ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. स्कोर पोहोचलाय 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 34चं टार्गेट त्या मॅच मध्ये सोपवण्यात आलाय. गोलंदाजी साठी आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. स्कोर झाला 11. चा पहिला बॉल. खोला टाकण्याचा प्रयत्न. डेली आहे. रन मिळणार नाही आहे. चांगला बॉल यार. वेग भन्नाट होता. या वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही आहे. चांगला बॉल. इथे कुठल्याही प्रकारची रन मिळणार नाही आहे. स्कोर झाला 11.
ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 34चं टार्गेट या मॅच मध्ये आहे. इथे परत एक वेळा 30 दिशा निवडायची होती. यावेळेला अभिने थोडीशी चालाकी दाखवली. व्हाईट बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेर होता हे पाहिलं. त्यानंतर बॉलला सोडलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळते. स्कोर पोहोचलाय 12. इथे पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगला बॉल. कोला टाकण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. चांगला बॉल आहे. हे दृश्य दिसतंय. मॅच मध्ये पलटवार होणार. संघर्ष निर्माण केलाय. जिद्द मेहनत चिकाटी असेल. लढाईची हिंमत ठेवा. हे दृश्य सध्या दिसतोय. स्कोर पोहोचलाय 12 वरती. सध्या दुसरं षटक मार्गस्थ आहे. चांगला झुंज आपण मैदानामध्ये पाहू शकाल. एकीकडे कोपरखेडे तर एकीकडे नेरुळ. हे बॅटल इथे पाहू शकाल. +1 बाय 1 गेट 1 फ्री. भरपूर बाहेर होता. अंपायरने दंडित केलाय. परत तुम्हाला टाकावा लागेल. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यात ऍड होते. स्कोर पोहोचलाय 14 धावा 14 रन्स. 14 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 20 करायच्या मॅच मध्ये. कमबॅक होणार. विकेट पाहिजे. चांगला बॉल टॅप केलाय. तेवढाच ताकदवान. वा बॉल बुलेट ट्रेनच्या वेगाने. नो बॉल. सोने पे सुहागा. बॉल सीमा पार. रन मिळतील 4. आणखीन एक. अभिच्या बाट मधून आसमानी टोला. अभी का बल्ला उछल कर बोला. बॉल सीमा पार. इथे चांगला बॉल. कोला टाकण्याचा प्रयत्न. ब्लॉक होल. ही लाईन पाहिजे तुमच्याकडे. हा वेग पाहिजे. विकेट पाहिजे. मॅच मध्ये ट्विस्ट होऊ शकते. विकेट पाहिजे. इथून पलटवार करायचा असेल. बॉल झालाय 3 बॉल झालेत. 19 धावा. चांगला बॉल टॅप केलाय. वा अभिच्या बाट मधून आणखीन एक. आपला आवडता स्ट्रोक पाहू शकाल. बॉल सीमा पार. आणखीन एक. अभिच्या बाट मधून आगीसारखा बॉल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4. आणखीन एक येतोय चौकार. 4 धाब्याच्या बरोबर टीमची धावसंख्या सपकन मुसंडी मारते. 23 धावा. इथे विकेट. विकेट. यस विकेट. आणि आता फलंदाज बाद. आता पहिला धक्का बसलाय. पहिला खेळाडू तंबूच्या आश्रयाला. पाहिजे डीजे आता या. करायचा आहे. स्कोर झालाय 23. सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 13 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 13 बॉल 11 धावा. इथून कमबॅक करायचंय. विकेट घ्यावे लागतील. आता मिळाली विकेट. ज्या विकेटची प्रतीक्षा होती. 13 बॉल 11 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. 13 बॉल 11. त्यामध्ये व्हाईट बॉल. पंचानी परत एक वेळा दंडित केलाय. परत टाकावा लागेल. स्कोर झालाय 24. आता 13 मध्ये करायच्या 10. 13 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. इथे परत एक वेळा व्हाईट बॉल. परत टाकावा लागेल. थोडासा प्रेशर आपण पहा. लेंथ थोडी खराब आहे. अँगल पाहू शकाल. परत एक वेळा खराब. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. बल्लेबाज को देखकर गेंदबाज हो रहा है दीवाना. परत एक वेळा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा खात्यात ऍड होते. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पोहोचेल 25. हा चांगला बॉल आहे. यावेळेला डेली डॉट बॉल डेलिब्रेट आपण पाहताय. ओव्हरची झाली समाप्ती. स्कोर पोहोचला 25. 12 बॉल 9 धाबा. चला 12 बॉल 9 धाबा. शैलेश मूर्ती नेरुळ टीमचे कॅप्टन. आपण रेडी राहायचे. 12 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. प्रज्ञेश आलाय बॉलिंग करण्यासाठी. बारा मध्ये 9 आणि पहिलाच बॉल सागरच्या बॅटमधून येतोय.
पहिलाच बॉल वरती, बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार. त्याचबरोबर अभय वाघमारे सर, आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. लेदर बॉल क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव ज्या खेळाडूने घेतलाय. 11 मध्ये 5 डायरेक्ट हिट आणि सागर परतीचा प्रवास. आणखीन एक विकेट. डीजे आपण या. बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 धाबा तुम्हाला या मॅच मध्ये करायच्या आहेत. विकेट पाहिजे, इथूनही पलटवार होऊ शकतो. 4 बॉल मध्ये 1 धाबा करायची होती या अगोदरच्या क्वालिफायच्या मॅच मध्ये. शेवटच्या बॉल पर्यंत तो सामना गेला होता. इथे मी ते सिंगलनी वाढते स्कोर पोहोचेल. टीमची धावसंख्या 30 धाबा. आता 9 बॉल आणि धाबा करायच्या 4. 9 बॉल 4 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. हा डॉट बॉल आहे. मिडॉनला पाहू शकाल. आक्रमण करायचा प्रयत्न, रन मिळत नाहीये. 8 मध्ये 4. 8 बॉल 4 धाबा या मॅच मध्ये. बॉलर परत एक वेळा तयार. चांगला बॉल इथे पाहू शकाल. सिंगल घ्यायचा प्रयत्न. सिंगल मिळते. 7 मध्ये 3. शैलेश मूर्ती नेरूळ टीमचे कॅप्टन. अज्जू दादा तुमचा कॅप्टन लगेच तयार ठेवा. 7 बॉल 3 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहे सामना जिंकण्यासाठी. इथे व्हाईट बॉल परत टाकावा लागेल. 7 मध्ये 2. हा चांगला बॉल आहे. ओव्हरची होती समाप्ती. स्कोर पोहोचला 32. 6 बॉल धाबा करायच्या 2 या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 2 धाबाची आवश्यकता आहे. इथून पलटवार होईल का? क्रिकेटमध्ये कुठलाही लक्ष, कुठलेही टार्गेट जिंकण्याची गॅरंटी देत नाही आहे, परंतु इथून पलटवार होणार का हा प्रश्न सुद्धा पडलाय. 6 बॉल 2 धाबा. डॉट बॉल पाहिजे, विकेट पाहिजे. कमबॅक होऊ शकते. राहुल आलाय बॉलिंग करण्यासाठी. 6 बॉल 2. हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आणि हा सामना इथे जिंकलाय विहानेट एके पॅकर्स कोपर खेरणे. हा टीम, हा संघ आपण पाहू शकाल या मॅच मध्ये विजेतेपद प्राप्त केलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 11 बॉल 18 धावा ज्याने बनवल्या नवी मुंबई बॉक्स क्रिकेटचा हार्दिक पांड्या. अभि शिंदे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला अभि.